नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। 5वी नवोदय आणि 5वी शिष्यवृत्ती यासाठी आपण वेगवेगळ्या व्हिडिओ सुरू केलेले आहेत। आज आपण 5वी शिष्यवृत्तीचा गणिताचा तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे अंकांची दर्शनी स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी यामधला स्वाध्याय 3.2 पाहणार आहोत। त्यामधलं पहिलं गणित तुम्हाला दिसते बघा। तर ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येतील आपण नवनीत प्रकाशनाचं पुस्तक काढून समोर बसायचं आहे। बघा, या संख्येतील कोणत्या अंकांची स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक शून्य आहे। तर बघा, संख्या आहे बघा 1,25,49,367। काय आहे? 1,25,49,367 या संख्येतील स्थानिक कोणत्या अंकाची स्थानिक किंमत, या अंकापैकी कोणत्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक काय आहे? शून्य आहे। बघा, पहिला अंक घेऊ आपण 9। 9 ची स्थानिक किंमत किती आहे? एकक दशक शतक हजार म्हणजे 9,000 आहे। किती आहे? 9,000 आहे। आणि दर्शनी किंमत ती दिसते तीच, त्याच्यातला फरक शून्य येईल का? नाही येणार ना। येणार का? 9,000 मधून 9 गेल्यावर किती राहतात? 8,991 आहे की नाही? तर हे फरक येणार नाही, शून्य येणार नाही। शून्य म्हणतात फरक, ते शून्य पाहिजे। फरक किती पाहिजे? शून्य। चला 3 पाहू। एकक दशक शतक 3 3 म्हणजे 300। एकक दशक शतक म्हणून 300, 300तून 3 गेले, दर्शनी किंमत 3 ची 3 आहे। 300तून 297 राहिले। 2 पहा, 2 कुठे? 2 एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष 20 लाख 20 लाख। बघा, 20 लाखामधून 2 गेले, 20 लाखामधून 2 गेले म्हणजे 99,99,000। बघा किती राहतात। मग 7 पाहूया। 7 कुठे? एकक स्थानी आहे। 7ची किंमत स्थानिक किंमत किती आहे? 7 आहे। दर्शनी किंमत किती आहे? 7 आहे। दोघेतला फरक किती आला? फरक म्हणजे वजाबाकी शून्य आला। मग हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक शून्य आहे। तर लक्षात ठेवायचं आता इथून पुढे एकक स्थानचा जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत तीच असते, जी संख्या दिसते ती, आणि दर्शनी किंमत सुद्धा तीच असते, म्हणून त्यातलाच फरक शून्य येणार आहे। दुसऱ्या कोणत्याही अंकाचा फरक शून्य येत नाही। लक्षात आलं? एकक स्थानचा जो अंक आहे त्याचाच फरक काय येणार आहे? शून्य येणार आहे। त्यानंतरचं गणित पाहूया। त्यानंतरचा 3.3 मधला दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्येमध्ये 1 ह्या अंकांची स्थानिक किंमत एवढी आहे? एवढी म्हणजे किती? 1 लाख आहे म्हणतात ते। काय म्हणतात? 1 लाख। याच्यापैकी या संख्येपैकी कोणत्या अंकांची स्थानिक किंमत, 1 ह्या अंकाची स्थानिक किंमत कोणत्या संख्येमध्ये 1 लाख आहे? लक्षात येते? बघा, सोपा प्रश्न आहे। बघा, 1 कुठं आहे? इथे 1 दिसते, इथे 1 दिसते, इथे 1 दिसते, इथे 1 दिसते। ओके, आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय? या संख्येमध्ये 1 या अंकाची स्थानिक किंमत 1 लाख कुठे आहे? इथं आहे का? पाहूत आपण। एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष म्हणजे 10 लाख आहे। इथं किती आहे? 10 लाख आहे। बर, ठीक, 10 लाख। 1 2 3 4 5 0 1 2 एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष। इथं पण तीच आहे परत, 1 ची स्थानिक किंमत, 1 ची स्थानिक किंमत। इथं बघूया, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष, लक्ष 1 लाख इथं आहे बघा। 1 2 3 4 5 1 लाख इथं आहे। 1 ची स्थानिक किंमत इथं किती आहे मग? एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष, परत 10 लाखच आहे। मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। कळतंय मुलांनो? अतिशय सोपा प्रश्न होता शिष्यवृत्तीचा गणिताचा, जो की नवोदयला पण येऊ शकतो। पुढीलपैकी कोणत्या संख्येमध्ये 1 या अंकाची स्थानिक किंमत 1 लाख आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे
पर्याय नंबर 3. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आपल्या समोर आहे. आपण नवनीत प्रकाशनाचं पुस्तक घेऊन मुलांना समोर बसायचं. उगीच व्हिडिओ नुसता पाहून उपयोग नाही, ते गणित करू पाहिजे. ओके, चला 3 नंबरचं गणित पाहूयात आपण. बघा, 34,597 या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. दशक स्थानचा अंक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज व संख्येतील सर्व अंकांच्या, संख्येतील सर्व या दोघांची बेरीज आणि बाकीच्या उरलेल्या सर्वांची बेरीज यांच्यामधील फरक किती. खूप सोपं आहे. चल करूया. दशक व हजार स्थानचा अंक कोणता आहे? दशक स्थानचा अंक कोणता आहे? 90 आहे. ओके, हजार स्थानचा कोणता आहे? 5000. याची किती झाली बेरीज? 5090. किती झाली? 5090. दशक स्थानचा अंक 9, हजार स्थानचा अंक 5, म्हणजे 5 नाही हजार स्थानचा. थांबा 1 मिनिट, परत करूया आपण. बघा, दशक स्थानचा अंक कोणता आहे? हजार स्थानचा पाहूया. एकक, दशक, शतक, हजार. 4000 आहे. चुकत होतं आपलं बघ. 4000 हजार स्थानचा झाला. दशक स्थानचा कोणता आहे? 9. दशकची किंमत 90. 4000 काय झाली? 90. 4090 आहे. आता झालं दशक व हजार स्थानचा अंक आणि सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. या दोघांची बेरीज एकीकडं आणि सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज एकीकडं. चला करूयात आपण. त्याच्या 3ची किती येईल? 30,000. ओके, 30,000. 4ची 4000. 5ची शतकस्थानी असल्यामुळं 500. ओके, 9ची 90. 7ची 7. यांची बेरीज झाली सगळे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. करा बेरीज. 7 9 5 4 3. 34,597. आता दशक व हजार स्थानच्या अंकाची बेरीज आपल्याला माहित झालेली आहे आणि सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज पण माहित झालेली आहे. यांच्यातला काय विचारलंय आपल्याला गणितात? बरोबर पहा. फरक, तफावत, अंतर म्हटलं की आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी करायची आहे. चला, 34,597 वजा आहे 4090. 4090 वजाबाकी करूया आपण. सोपं. चला, 7 मधून 0 गेले 7, 9 मधून 9 गेले 0, 5 मधून 0 गेले 5, 4 मधून 4 गेले 0. आलं उत्तर आपलं. कळते काय उत्तर येईल? 30,506. अतिशय सोपं. पर्याय क्रमांक 1 हा आपण शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये गोल करणार आहोत. 30,507. त्यानंतरचं गणित पाहूया. त्यानंतरचा बालमित्रांनो 4 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय. नवनीत प्रकाशनात वाचायचे तुम्ही. बघा, 77,02,509 ही संख्या लिहिताना 77,20,509 अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकले? पर्याय आपल्या समोर आहे. काय झालंय बघा, लिहायची किती होती? 77 लाख किंवा 77,02,509 लिहायचे होते. तर यांनी लिहिली किती? 77,20,509 लिहिली. म्हणजे जास्त लिहिल्या गेली ती संख्या. मग उत्तर कितीने चुकलं? उत्तर तर चुकणारच आहे. बरोबर आहे. तर उत्तर कशाने चुकलं? तर आपण याच्यातून हे वजा करून टाकू. ही मोठी संख्या झाली, ही छोटी संख्या झाली. 77,20,509 लिहिल्या गेली. कळतंय? असं लिहिल्या गेलं. मग लिहिले किती हे बघा, दिले इथं आपल्याला. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे 77,20,509. 77,20,509 यायची किती होती? 77,200. 77,02,509 वजा करू ते 77,02,509
2509 वजाबाकी करायची म्हणजे उत्तर किती चुकलं येऊन जाईल. 0 मधून 9 गेले 5 0, 5 मधून 5 0, 10 मधून 2 गेले 8 1 उत्तर कितीने चुकलं मग 18,000 आणि उत्तर चुकलेलं आहे. हा पर्याय आपण रंगवणार आहोत. त्यानंतरचा बालमित्रांनो प्रश्न क्रमांक 5 आहे आणि तो आपण वाचून घेऊया अगोदर आणि प्रश्न समजून घेऊया. बघा, समजून घेतल्यानंतर प्रश्न सोपा जात असतो. पुढीलपैकी कोणत्या संख्येत 9 या अंकांची स्थानिक किंमत 9 गुणिले एवढी आहे. बघा बरं, 9 गुणिले एवढी म्हणजे आपल्याला याचा गुणाकार करून घेऊ आधी. 9 1 9 आणि हे शून्य देऊन टाकू. किती शून्य आहे? 3 आणि 3 6 आणि 1 7. 1 2 3 4 5 6 7 शून्य दिले. 7 शून्य दिले आपण. झाले एवढी आहे. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, पुढीलपैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत एवढी आहे. या पर्यायापैकी किती आहे हे मग? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. किती आहे? कोटी. किती कोटी? 9 कोटी. काय आहे? 9 कोटी आहे का? 9 कोटी कुठं कुठं बघू आपण. 9 कुठं कुठं दिसतोय? इथं दिसतोय, इथं दिसतोय, इथं पण दिसतोय, इथं पण दिसतोय. कुठं आहे कोटी? बघूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. 90 कोटी झाले ना हे. कळतंय की नाही? किती झाले? 90 कोटी झाले. इथं 90 कोटी. आपल्याला प्रश्नात काय विचारले? 9 कोटी कोणत्या संख्येची स्थानिक किंमत आहे? कोणत्या संख्येत आहे 9ची स्थानिक किंमत? बर, इथं पाहूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. इथं पण तीच आहे 10 कोटी म्हणजे 90 कोटी. ओके, 2 पर्याय तर उत्तर येतच नाहीत. आपल्याला 9 कोटी आणायचे. इथे बघूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. आले की रे? 9 कोटी इथं आहे बघा. पर्याय नंबर 3. मग हे पण राहिले ना पर्याय पाहून घेऊ. इथं किती आहे 9ची किंमत? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 90 लाख. 90 लाख किंवा 90 लक्ष. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 9 कोटी कुठं आली? इथं आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या प्रकरणामध्ये 10 अंकी संख्यापर्यंतचं वाचन हे शिकलेलं आहे. लक्षात ठेवा. आता ही संख्या 10 अंकी आहे. एकक हे 3 आणि 3 6 आणि 3 9 9 अंकी आहे. म्हणजे काय येणार आहे इथं? 10 कोटी पर्यंत येणार. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलंय आपल्याला. किती? पर्याय नंबर 3. त्यानंतरचा 10 अंकापर्यंतच्या संख्या ज्या आपण शिकलेल्या आहेत, है की नाही? 10 अंक जेव्हा असतो तेव्हा ती संख्या कोणती असते? कोणती असते? 10 अंकी जेव्हा असते तो पहा बरं एक प्रश्न. ही संख्येचं वाचन कसं करायचं हे आपण मागच्या प्रकरणात पाहिलेलं आहे. तेव्हा मला तुम्हाला हे सांगायचंय की मागचं सुद्धा व्हिडिओ असो, पुस्तक असो, परत करत गणित करून पाहत जा. नाहीतर आपण पुढे चालत जाऊ आणि मागचं विसरत जाऊ. असं व्हायला नको. बघा, 3-3चे गट पडायचे. 3 नंतरचे 2चे 2चे 2चे. आलं लक्षात? आता ही 10 अंकी संख्या जेव्हा असते तेव्हा अब्ज होते हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. 6 अब्ज 78 कोटी 78 कोटी 98,76,754. लक्षात येते? 6 अब्ज 78 कोटी 98,76,754. संख्येचं वाचन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आलं पाहिजे. ते आपण मागच्या प्रकरणात मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. त्यानंतरचा बालमित्रांनो 6वा प्रश्न आपण पाहणार आहोत. ही 6व्या प्रश्नामध्ये बघा, गणित असं आहे. एका 10 अंकी संख्येमध्ये अब्जस्थानी 5 हा अंक असून शतक स्थानी 7 हा अंक आहे आणि उर्वरित सर्व स्थानावर 1 हाच अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहा? पर्याय आहेत आपल्यासमोर अक्षरामधले. बघा, तुम्ही वाचू शकता. 5 अब्ज 11 कोटी 11 लाख 11,711.
51 कोटी, आता 51 कोटी येईल का जेव्हावरती 5 या ठिकाणी अब्ज या ठिकाणी 5 हा अंक आहे, मग 5 अब्ज पासून सुरुवात व्हायला पाहिजे ना उत्तराची. ओके, चला आपण करून पाहूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी आणि इथं अब्ज. ओके, बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज. 10 झाले का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. ओके, त्यांनी गणितात काय सांगितलंय की 5 हा कुठं आहे? अब्जस्थानी आहे. हा, इथं झाले 5. हा बघा, शतक स्थानी 7 आहे. एकक, दशक, शतक, आणि बाकी सर्व ठिकाणी 1 1 1 1 1 1 1 1 असे. ओके, कळतंय आता? झाले अंक तयार, 10 अंक तयार झाले. म्हणजेच काय वाचायचं याला? बघा, लिहू आपण. हा, ही संख्या तयार झाली. ओके, 10 झाले का? 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10. मग आता टप्पे पाडा, सोपं जातं आहे की नाही? पाडले, इकडून पहिल्यांदा डावीकडून 3चा टप्पा. 5 अब्ज, 11 कोटी, 5 अब्ज, अक्षरातच लिहू आपण. हा, पर्याय अक्षरात आहेत ना. 5 अब्ज किती कोटी? 11 कोटी. 11 कोटी हे झाले. 11 लाख, 11 लाख, 11 लाख, 5 कोटी, 11 5 अब्ज, 11 कोटी, 11 लाख, 11,000, 11,000, 711. आता मला सांगा, पर्यायामध्ये 5 अब्ज, 11 कोटी, 11 लाख, 11,000, 711 पहिलाच पर्याय आणि तो बरोबर आहे. पण दुसरा पर्याय काय होता? 51 कोटी. जेव्हा 10 संख्या असते तेव्हा 51 कोटी येणार का? नाही येणार. काय येणार? मग अब्ज पासून सुरुवात झाली, म्हणजे दुसरा पर्याय येणारच नव्हता. चला तिसरा पर्याय पाहू. तिसरा पर्याय काय बघा, सुरुवात 5 अब्जांचं आहे. 5 अब्ज आहे, 11 कोटी आहे, 11 लाख आहे, 11,000 हे पण बरोबर आहे. 171 म्हणले. 171 कसं येईल? 711 येईल ना. 7 अंक कुठे? शतक स्थानी आहे ना, त्याच्यामुळं. त्यानंतरचा चौथा पर्याय पाहू आपण. 5 अब्ज, 11 लक्ष, 11,000, 5 अब्ज, 11 लक्ष, कोटी गायबच करून टाकले. कळते? पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7वा. या विस्तारित रूपाचं पुढील पैकी कोणतं, हे कशाचं विस्तारित रूप आहे? या पर्यायापैकी कोणत्या संख्येचं विस्तारित रूप हे आहे? प्रश्न 7वा आहे. हे कोणत्या संख्येचं विस्तारित रूप आहे? करून घेऊ ना आपण. हे बघा, हे पदावलीच्या नियमाप्रमाणे हे आणि हे. ओके, चला सगळ्यात मोठी संख्या कोणती वाटते ती अगोदर घेऊया, म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं जातं. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी. 1 कोटी गुणिले 1, 1 कोटी गुणिले 1 बरोबर आहेत का? मी लिहिलेले. हा, म्हणजे हे झाले 1 कोटी. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 3 6 आणि 7. 1 गुणिले 1, बाकीचे शून्य जशाला तसे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी. 1 कोटी झाले. 7 शून्य म्हणजे 1 कोटी. चला, ओके. त्याच्यानंतरची छोटी कोणती आहे? ही वाटायली. 5 गुणिले, हे पण तेच येणार आहे. 5 1 5. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, 10 लाख गुणिले 5 म्हणजे किती झाले? 50 लाख आहे की नाही? 5 1 5. शून्य किती द्यायचे? 1 2 3 3 आणि 3 6.
1 2 3 4 5 6 हे की नाही 5 हे किती झाले एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष 50 लाख ओके। त्यानंतरची घेऊ ही घेऊ 3 गुणिले 1 लाख 3 गुणिले 3 1 3 आणि 1 लाख 3 गुणिले 1 लाख म्हणजे 3 लाख झाले ना 1 2 3 4 5 3 ओके। आता राहिली कोणती ही झाली ही राहिली फक्त 7 गुणिले 10,000 किंवा 1 7 1 7 हे 0 4 देऊन टाका 1 2 3 4 0 म्हणजे 70,000 झाले 1 2 3 4 0 70,000 यांची काय करायची बेरीज करू म्हणजे ही याच्यापैकी एक संख्या येऊन जाईल ओके 0 0 0 0 7 3 5 आणि उत्तर आपलं 1,53,07,000 1,00,00,000 3 बघा वाचन करा 10 अंकी संख्यापर्यंत वाचन झालेलं आहे आपलं 1,53,70,000 1,53,70,000 वाचन करा ही पर्याय नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर 1,53,70,000 हे जे विस्तारित रूप आपल्याला दिलं होतं ते या संख्येचं आहे ही किती आहे मग बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,53,700 हे किती आहे मग 3 3 6 किती आहे 51,37,000 त्यानंतर ही किती आहे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष 15,37,000 आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 2। त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा बालमित्रांनो 8वा प्रश्न आपण पाहूयात त्यामध्ये आपल्याला दिसतंय अतिशय सोपा प्रश्न आहे तो बघा 2,000 रुपयाच्या 35 नोटा व 500 रुपयाच्या 160 नोटा एकूण किती रुपये आहेत खूप सोपा प्रश्न 2,000 रुपयाच्या किती नोटा आहेत 35 नोटा आहेत 500 रुपयाच्या किती नोटा आहेत 160 नोटा आहेत पैसे किती तयार झाले कमी आपण 2,000 गुणिले 35 बरोबर 2,000 रुपयाच्या किती नोटा आहेत 35 म्हणजे रुपये किती झाले ते 35 दोन्ही 70 हे 3 शून्य देऊन टाका गुणाकार करायची सोपी पद्धत शिका गुणाकारच केलाय आपण 2,000 आणि 35चा ओके। त्यानंतर आता 500 रुपयाच्या किती नोटा आहेत 160 नोटा आहेत किती नोट आहेत 160 नोट याचा आपण गुणाकार करावा लागेल बघा 16 पंचे किती 80 16 पंचे 80 हे 2 शून्य आणि हा 1 शून्य म्हणजे 3 शून्य द्यावं लागतील आपल्याला किती द्यावं लागतील 1 2 3 शून्य द्यावं कारण त्या हा जो शून्य आहे तो 80चा आहे ना 16 पंचे 80 आणि हे 3 शून्य झाले किती आता बघ 0 0 0 0 8 आणि 7 15 8 आणि 7 15 किती झाले उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 1.5 लाख किती झाले 1.5 लाख हे उत्तर मिळालेलं आहे सोपा प्रश्न होता। त्यानंतरचा प्रश्न पाहूयात लगेच त्यानंतरचा बालमित्रांनो 9वा प्रश्न पहा 15 दशलक्ष कसे लिहायचे बघा पर्याय बघा 15 दशलक्ष कसे लिहायचे हे किती येतं एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष म्हणजे 1,50,000 ओके म्हणजे 15 दशलक्ष आहेत का ते नाहीये चला त्यानंतर बघा पर्याय नंबर 2 पहा पर्याय नंबर 2 काय म्हणतो एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष म्हणजे 15 लक्ष झाले ओके कळते का बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आणि दशलक्ष म्हणजे 15 लाख झाले आपल्याला काय लिहायचं 15 लक्ष नाही लिहायचं 15 दशलक्ष लिहायचं कळते त्यानंतर बघा काही जण हे उत्तर लिहून टाकतात पण ते चुकते ओके 15 लक्ष नाहीत ना आपले 15 दशलक्ष आहेत
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, म्हणजे 15 कोटी. 15 कोटी आहेत का आपले? नाही. चला, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. कोटी पाहिजे, हे बरोबर. कसं पहा, 15 गुणिले 10, 10 झाले 150. 150 लक्षावर किती शून्य देतो आपण? 1 2 3 4 5. हे उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. हेच पर्याय नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपा प्रश्न होता, समजून घ्यायचं. काही जणांना वाटते 15 लक्ष आहेत का, मग हेच उत्तर येत होतं ना. 15 लक्ष नाही नंतर, मग 15 लक्ष विचारला असतं त्यांनी. विचारले काय त्यांनी? 15 दशलक्ष. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतरचा बालमित्रांनो प्रश्न अतिशय सोपा. 1 कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती? आता आपल्याला माहिती आहे 1 कोटी. ओके, 1 2 3 4 5 6 7. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. 1 कोटीच्या मागची म्हणले, लगतची मागची म्हणल्या -1. 10 मधून 1 गेला 9, इथं 9, इथं 9, इथं 9, इथं 9, इथं 9, इथं पण 9. इथं काही राहणारच नाही इथले. ओके, म्हणजे उत्तर पर्याय नंबर हा येईल बघा, 2 नंबरचा. ओके, मागची लगतची, याच्या पुढची लगतची म्हणलं असतं किंवा याच्या नंतरची म्हणलं असतं तर हे उत्तर आलं असतं. मागची विचारलं होतं, वजा 1 करा. किंवा आपल्याला माहित आहे 1 कोटी म्हणजे 99,99,999. हे तर पाठच असायला पाहिजे, काय की नाही. अशा पद्धतीने बालमित्रांनो या प्रकरणाचं स्वाध्याय 3.3 इथं संपत. आपण अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी हे सुद्धा प्रकरण इथं संपत. पुढच्या व्हिडिओमध्ये 1 ते 100 संख्येवर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. आता दिवाळी संपलेली आहे, आता अभ्यासाला लागायला हरकत नाही. जोरदार अभ्यास करा. आता दिवाळीचे फटाके वाजवणं संपलेलं आहे. हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 1 ते 100 या संख्येवरील आधारित प्रश्न. तसंच तुम्ही आता अभ्यासाला जोरदार लागायचे. नवोदय आणि शिष्यवृत्तीचा अभ्यास झपाटून करायचा आहे. आणि न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काय काय करता येईल ते करा आणि बेल आयकॉन पण दाबून टाका. तुम्हाला शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.